सर्वसामान्यांना वेळेवर उपचार आणि अद्ययावत वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूनं सुरू करण्यात आलेली 108 ही रुग्णवाहिका सेवा चंद्रपूर जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे। इथे दिलेल्या 21 रुग्णवाहिकांनी संख्येच्या तुलनेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 2014 पासून सुरू झालेल्या या सेवेचा लाभ आतापर्यंत 46,000 रुग्णांनी घेतला आहे। शासकीय वैद्यकीय सेवा सुदृढ करण्याच्या हेतूनं केंद्र सरकारने सुरू केलेली 108 ही रुग्णवाहिका सेवा लोकांच्या जीवांचं रक्षण करणारी ठरत आहे। निशुल्क मिळणारी ही सेवा चंद्रपूर जिल्ह्यात अतिशय उल्लेखनीय काम करीत आहे। एक रुग्णवाहिका प्रति दिवस 4 रुग्णांना सेवा देत असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 21 रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत। त्यात 5 ALS म्हणजे ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट तर 16 रुग्णवाहिका या BLS म्हणजे बेसिक लाईफ सपोर्ट अशा आहेत। या रुग्णवाहिकातून एकूण 12 प्रकारच्या अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत। महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस या विभागाच्या वतीनं चालविण्यात येणाऱ्या या रुग्णवाहिकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून मोठी कामगिरी केली आहे। राज्यात एकूण 937 रुग्णवाहिका आहेत। त्यात 233 ALS आणि 704 रुग्णवाहिका BLS आहेत। प्रत्येक जिल्ह्याला त्याच्या आकारमानानुसार रुग्णवाहिकांचं वाटप झालं आहे। यातील ALS रुग्णवाहिका अद्ययावत असून त्यात रुग्णाला वाचविण्याचे प्रयत्न करणारी प्रभावी यंत्रणा बसविण्यात आली आहे। याबाबत अतिदक्षता वैद्यकीय विभागाचे डॉक्टर प्रशांत घाटे यांनी दिलेली अधिक माहिती पाहूया। महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हा जो आहे तरी दुर्गम आणि नक्षलग्रस्त जरी असला तरी आपली सेवा ही इतर जिल्ह्यांपेक्षा एकदम चांगल्या प्रकारे चालू आहे। आपल्याला देण्यात आलेल्या 3चा जे टार्गेट असते त्याच्यापेक्षा जास्त टार्गेटने आपण रुग्णांना सेवा देतो आहे। दर महिन्याला प्रत्येक जिल्ह्याचा जर दर बघितला तर 4 रुग्ण पर ॲम्ब्युलन्स पर दिवशी अशाप्रमाणे आपण सेवा देण्यात येत आहे। आत्तापर्यंत जर आपण आकडेवारी बघितली तर असॉल्ट रिलेटेड जर पेशंट बघितले तर रुग्ण बघितले 421 होतील, बर्नचे जर असतील तर 315, कार्डियक म्हणजे जे हृदयरोगाचे जे पेशंट आहेत ते 173, फॉलचे पेशंट जे आहेत ती 1250, पॉयझनिंग किंवा इंटॉक्सिकेशनचे पेशंट जे आहेत ते 1855, लेबर प्रेग्नन्सी जे आहे त्याच्यासाठी 13,083 असे रुग्णांना सेवा देण्यात आलेली आहे। लाइटनिंग आणि इलेक्ट्रोडेक्शनसाठी 80, मास कॅज्युअलिटी 292 झालेले आहेत आपल्या इथे, त्यांना आपण सेवा दिलेली आहे। त्यामध्ये मेडिकल रिलेटेड जे काही रुग्ण असतात त्यांना 20,276 आणि अदर ज्या इमर्जन्सीज आहेत त्यामध्ये 3661 आणि पॉलिट्रॉमाचे 54 अशा प्रकारे रुग्णांना आपण सेवा देण्यात यशस्वी झालेला आहोत। ALS ॲम्ब्युलन्समधलं युनिक फीचर जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये AED हे मशीन ठेवलेलं आहे जे कॉर्पस कंपनीचं आहे आणि ते ऑटोमेटेड प्रकारे चालतो। त्याप्रमाणे व्हेंटिलेटरसुद्धा याच्यामध्ये सोय दिलेली आहे। याच्यामध्ये स्कूप स्ट्रेचर जे पेशंटला म्हणजे अलगदप्रमाणे उचलल्या जातं, जसं आईस्क्रीम जसं स्कूप केलं जातं त्याप्रमाणे पेशंटला आपण कमी इजा पोहोचता आपण पेशंटला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवू शकतो आणि सेवा देऊ शकतो। त्याचप्रमाणे स्पाईन बोर्ड जो पाण्यात तरंगू शकतो किंवा CT स्कॅन MRIला सुद्धा ते कम्फर्टेबल आहे, म्हणजे पेशंटला 10 वेळा हलवायची गरज पडणार नाही त्यातनं। राज्यात ही सेवा 1 मार्च 2014 आणि चंद्रपूर जिल्ह्यात 7 मे पासून सुरू झाली। तेव्हापासून आतापर्यंत 45,900 रुग्णांना या सेवेचा लाभ देण्यात आला आहे। एकीकडे शासकीय आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असताना या रुग्णवाहिका सेवेनं केलेली ही सेवा कौतुकास्पद ठरली आहे।